लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पूर्वजांचे आत्मे श्राद्धांनी पिंडदान केल्याने जीवन आणि मृत्यूच्या फेऱ्यातून ते मुक्त होतात अशी सर्वसामान्यांची श्रद्धा आहे। पितृपंधरवाडा 15 दिवस पाळला जातो, तर शेवटच्या दिवशी सर्व पितरी अमावास्येला सर्व पितरांना नैवेद्य दिला जातो। यंदा बुधवारी म्हणजेच आज 2 ऑक्टोबर रोजी सर्व पितरी अमावास्या असून या दिवशी नदी स्नान तसंच पिंडदान आणि तर्पण करून नैवेद्य अर्पण करण्यासाठी नागरिकांची गोदाकाठी भल्या पहाटेपासून गर्दी झालेली आहे। मंगळवारी रात्री 9:38 अमावास्येला प्रारंभ झाला आहे। बुधवारी रात्री 12:18 ती संपणार आहे। त्यामुळे बुधवारी दिवसभर पिंडदान किंवा तर्पण करून पितरांना अर्घ्य देता येणार आहे। श्राद्ध पक्षामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी विशेष कर्म केले जाते। एखाद्या व्यक्तीस पूर्ण श्राद्ध पक्षामध्ये पितरांना तृप्त करणं शक्य झाले नसेल तर या अमावास्येला श्राद्ध कर्म करता येते। अमावास्येला केलेल्या श्राद्ध कर्मानं सर्व पितृदेवता तृप्त होऊन सुखसमृद्धी प्रदान करतात असं मानलं जातं। पितृतिथी माहीत नसल्यास अमावास्येला सपिंड श्राद्ध, ब्रह्मार्पण श्राद्ध, हस्तश्राद्ध, शिधाश्राद्ध, हिरण्यश्राद्ध, चटश्राद्ध करावं। या व्यतिरिक्त काही शक्य नसल्यास गायीला गवत खाऊ घालतात आणि पितरांचे स्मरण करून दक्षिण दिशेस तोंड करून पितरांच्या नावे प्रार्थना करावी। पूर्वजांचे ऋण व्यक्त करण्याच्या हेतून सर्व पितरी अमावास्येला त्यांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करावी अशी धारणा आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।